नमस्कार, मी डॉक्टर अर्चना गोयले सोल शक्ती हब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. कसे आहात सगळे? नवीन वर्ष लवकरच आपल्या समोर येऊन उभा राहिलेला आहे आणि या नवीन वर्षात अगदी आपल्या स्वप्नांची तयारी करण्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे क्वांटम व्हिजन बोर्ड. तर हा क्वांटम व्हिजन बोर्ड साध्या व्हिजन बोर्ड पेक्षाही अधिक प्रभावीपणे तुमच्या स्वप्नांवर काम करणार आहे. व्हिजन बोर्ड बनवणं म्हणजे फक्त पिक्चर्स आणि तुमची ध्येय यावर काम करणं नाही, तर त्यासोबतच आपली ऊर्जा, आपल्या भावना आणि आपली ओळख, आपल्या विश्वास प्रणालीवर काम करण्यासाठी या क्वांटम व्हिजन बोर्डला आपण बनवणार आहोत. क्वांटम व्हिजन बोर्ड मध्ये आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपण कोण बनत आहोत यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. तो क्वांटम व्हिजन बोर्ड जर तुम्ही तयार केला तर तो आपल्या भावना, आपले विचार आणि या तिघांना आपल्या वास्तवाशी जोडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतं. बघा, साधा जर व्हिजन बोर्ड तुम्हाला माहिती असेल तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला ज्या पाहिजे आहेत त्या सगळ्या गोष्टी तिथे लिहितो, त्याची पिक्चर्स लावतो, राईट. तर मला हे हवं आहे, हा आपला झाला साधा व्हिजन बोर्ड. पण क्वांटम व्हिजन बोर्ड मध्ये मी आधीच हे आहे, आय एम दिस, आय ऑलरेडी हॅव दिस, म्हणजे ती गोष्ट आपल्या पर्यंत येण्याआधीच ती आपल्याकडे आहे अशी भावना तयार करायची आहे. जेव्हा आपला मेंदू हा त्याला सुरक्षित आणि त्या भावना खऱ्या जर त्याला वाटल्या तर तेव्हा नवीन न्यूरल पॅटर्न्स हे तयार होतात आणि जीवनामध्ये बदल, परिवर्तन हे घडू शकतो. 10 अशा स्टेप्स या क्वांटम व्हिजन बोर्डला बनवण्यासाठीच्या लिहून घ्याल. आय होप वही आणि पेन तुमची रेडी असेल. तर सगळ्यात पहिली स्टेप बाय स्टेप या क्वांटम व्हिजन बोर्डला तयार करण्याचे टप्पे मी सांगणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्या क्वांटम स्टेट मध्ये स्वतःला घेऊन यायचंय. काम युअरसेल्फ बिफोर क्रिएशन. क्वांटम स्टेट ही फार महत्वाची आहे. आपल्यामधला कामनेस म्हणजे शांतता आणि क्लॅरिटी, स्पष्टता, या दोन्ही गोष्टी या स्टेटने आपण तयार करणार आहोत. तर कसं करायचंय हे? सगळ्यात आधी जेव्हा व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी, क्वांटम व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी तुम्ही तयारीला लागाल, स्लो डाऊन युअर ब्रेथ, रिलॅक्स युअर बॉडी. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून 2-3 मिनिटासाठी अगदी स्वतःला शांत करायचं आहे. कारण मॅनिफेस्टेशन बिगिन्स व्हेन नर्वस सिस्टीम फील्स सेफ. आपल्या मेंदूला जर तुम्ही सुरक्षित आहात या जर भावना तुम्ही दिल्या तरच तुमच्या या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला सुरू होणार. तर सुरुवात करण्याआधी 2-3 मिनिट शांतपणे बसा, श्वासावर लक्ष केंद्रित कराल. हळूहळू शरीराला अगदी आरामदायी स्थितीत सैल हे करायचं आहे. शांत मनातूनच निर्मिती होते आणि तुम्ही जर तणावात असाल तर मग मात्र या मॅनिफेस्टेशन प्रोसेस मध्ये अडथळे येऊ शकतात. म्हणून ही काम स्टेट फार महत्वाची आहे. नंबर 2, शिफ्ट फ्रॉम वॉन्टिंग टू बी. जे काही पाहिजे त्यापेक्षा ते ऑलरेडी आपल्याकडे आहे. मग एक प्रश्न स्वतःला विचाराल, हु एम आय बिकमिंग? या क्वांटम व्हिजन बोर्डच्या माध्यमातून आपण कोण बनत आहोत, 2026 मध्ये आपण कोण बनणार आहोत, आयडेंटिटी, ओळख आपली काय बनणार आहे, ही इच्छा पूर्ण झाल्यावर मी कोण आहे, माझ्या भावना कशा आहेत, माझा स्वभाव कसा झालाय, माझ्यामधली ऊर्जा कशी आहे, शांत, आत्मविश्वासी, निरोगी आपलं स्वतःच वर्जन, अवतार आपल्याला इथे अनुभवायचा आहे. ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये चूज वन लाईफ थीम ऍट अ टाइम. एका वेळी सर्व गोष्टी नाही तर 1 ते 3 अशा गोष्टींवर आपल्या काम करायचंय. आरोग्य असेल, नातेसंबंध असतील, करिअर, पैसा, मानसिक शांतता, ऊर्जा जिथे जाते तिथेच त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणत्या स्वप्नांवर काम करायचंय
याची स्पष्टता असणं फार गरजेचं आहे. स्टेप 4, फील द एंड रिझल्ट फर्स्ट. बघा, आपण आपल्या इमोशन्सद्वारे ऑलरेडी व्हिज्युअलायझेशनने, कल्पनाशक्तीने जे कुठली भावना आपल्याला अनुभवायची आहे ती तयार करू शकतो. इमोशन ऍक्टिव्हेट्स द क्वांटम फील्ड. आपल्या भावना याच त्या क्वांटम स्टेट पर्यंत आपल्याला निघू शकतील. तर काय करायचंय, डोळे बंद करायची आणि कल्पना करायची आहे की तुमची ती इच्छा आधीच पूर्ण झाली आहे. त्या क्षणात कोणती भावना तुम्ही अनुभवताय, तुम्ही स्वतःला अगदी आत्मविश्वास तुमच्यामध्ये वाढतोय, तुमच्यामध्ये आनंद, हॅपीनेस तुम्हाला अनुभवायला मिळतोय, समाधान, तुम्ही कुठेतरी फ्रीडम अनुभवताय, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड तुम्हाला अनुभवता येत आहे. कुठली ती भावना आहे जी ही तुमची पर्टिक्युलर इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला अनुभवायची. ही झाली स्टेप 4. आता येऊयात 5व्या स्टेपकडे. यासाठी, या क्वांटम व्हिजन बोर्डसाठी आपल्याला काही इमेजेस लागणार आहे. इमेजेस दॅट क्रिएट युअर इमोशन्स. म्हणजे अगदी त्या पिक्चर्सला टच केल्यानंतर तुमचं हार्ट अगदी तुम्हाला अगदी सांगेल की हो, ही तीच गोष्ट आहे जी मला हवी आहे. अशा पिक्चर्सला निवडा ज्या पाहताच तुमच्या मनात तुम्हाला ती फिलिंग, ती भावना जागृत झाली पाहिजे. फक्त सुंदर पिक्चर आहे म्हणून ते निवडू नका. अशा पिक्चर्सला निवडाल जे मनापासून तुम्हाला आत्मविश्वास देतात की हो, यासाठी तुम्ही पात्र आहात. ही झाली 5वी स्टेप. आता येऊयात 6व्या स्टेपकडे. 6व्या स्टेप मध्ये आपल्याला अफर्मेशन्स तयार करायचे. आयडेंटिटी बेस्ड अफर्मेशन्स. ते प्रेझेंट टेन्स मध्ये असावेत, वर्तमान काळात असावेत. फॉर एक्झाम्पल, मी 2026 मध्ये अगदी शांत आणि स्थिर आहे. 2026 मध्ये समृद्धी सहजपणे माझ्याकडे येते. अबंडन्स फ्लोज टू मी इझिली. माझं शरीर दररोज हीलिंग घेत आहे. माय बॉडी इज हीलिंग नॅचरली. तर असे काही आयडेंटिटी बेस्ड अफर्मेशन्स तुम्हाला बनवायचे आहेत. ही झाली 6वी स्टेप. आता येऊयात 7व्या स्टेपकडे. 7व्या स्टेप मध्ये इंटेन्शन आपल्याला सेट करायचंय. बघा, कुठल्याही गोष्टीचं उद्दिष्ट सेट करणं खूप महत्वाचं आहे. सो या 2026 मध्ये आय चूज दिस रियालिटी विथ ट्रस्ट अँड लव्ह फॉर द हायेस्ट गुड ऑफ ऑल. आता हे स्टेटमेंट मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इंटेन्शन असं मी माझ्या 2026 साठी बनवणार आहे. तुमचं इंटेन्शन तुम्हाला काय वाटतंय? सेम असेल तर तुम्ही हे देखील वापरू शकता. आय चूज दिस रियालिटी विथ ट्रस्ट अँड लव्ह फॉर द हायेस्ट गुड ऑफ ऑल. मी ही वास्तविकता विश्वास आणि प्रेमाने स्वीकारत आहे सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी. तर हे 7वी स्टेप, इंटेन्शन सेटिंग. आता येऊयात 8व्या स्टेपकडे. दररोज हा व्हिजन बोर्ड, क्वांटम व्हिजन बोर्ड बनवल्यानंतर 2 मिनिट तुम्हाला या व्हिजन बोर्ड साठी द्यायचे. जस्ट बी प्रेझेन्स विथ युअर व्हिजन बोर्ड. त्याच्याकडे पाहायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय की ह्या सगळ्या गोष्टी 2 मिनिट बोर्डकडे पाहाल, खोल श्वास घ्याल आणि कृतज्ञता अनुभवाल की हे ऑलरेडी माझ्याकडे आहे. कारण ऊर्जा ट्यून होणं खूप गरजेचं आहे. ही झाली 8वी स्टेप. आता येतोय 9व्या स्टेपकडे. टेक इन्स्पायर्ड मायक्रो ऍक्शन्स. दररोज स्वतःला विचाराल, आज मी कोणता छोटा प्रेरणादायी प्रयत्न केलाय जेणेकरून माझ्या स्वप्नांच्या दिशेने मी एक एक पाऊल पुढे टाकतोय. ही झाली 9वी स्टेप. लास्ट बट नॉट द लीस्ट, 10th स्टेप. डिटॅच अँड ट्रस्ट द टायमिंग अँड युनिवर्स. लेट गो, लेट फ्लो. व्हिजन बोर्ड तयार झाल्यानंतर तो कधी होईल, कसं होईल, माझं हे स्वप्न कधी पूर्ण होईल, या विचारांनी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये. तर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक एक छोट्या छोट्या मायक्रो ऍक्शन्स वर काम करायचंय. तर वर्तमानात राहायचंय, विश्वास ठेवायचाय. ओके, आणि विश्वासानेच आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत.
दॅट्स ऑल. या क्वांटम विजन बोर्डसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा क्वांटम विजन बोर्ड तयार केल्यानंतर नक्की मला खाली कमेंट सेक्शन मध्ये तुमचा अनुभव शेअर कराल. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.